जोडप्यांनी योग्य फर्टिलिटी सेंटरची निवड कशी करावी? IVF करायचं आहे, पण कुठे करायचं? कोणत्या डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा? आणि नक्की कोणत्या गोष्टी पाहायच्या? तुमच्याही मनात हे प्रश्न आहेत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री पाटील, फर्टिलिटी कन्सल्टंट, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, विरार. अनेक जोडप्यांच्या मनात हा प्रश्न हमखास येतो की योग्य फर्टिलिटी सेंटर कसं ओळखायचं. आणि खरं सांगायचं झालं तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण तुमच्या प्रवासाची खरी सुरुवात ही इथूनच होणार असते. योग्य फर्टिलिटी सेंटर निवडलं की पुढचा प्रवास बऱ्याच प्रमाणात सोपा होऊन जातो. तुमच्या पुढच्या प्रवासाला एक योग्य दिशा मिळते. योग्य फर्टिलिटी सेंटर निवडताना सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा अनुभव आणि त्यांची एक्सपर्ट टीम. तुम्ही जिथे ट्रीटमेंट घेत आहात तिथे डॉक्टर किती अनुभवी आहेत, किती वर्ष IVF, IUI किंवा इतर ऍडव्हान्स ट्रीटमेंट देत आहेत, त्यांच्याकडे एम्ब्रिओलॉजिस्ट, काउन्सिलर, नर्सेस अशी एक्सपिरियन्स टीम आहे का, हे नक्की तपासा. IVF यशस्वी होण्यासाठी फक्त डॉक्टर नाही तर संपूर्ण टीमचं कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे सेंटरमधील सुविधा आणि टेक्नॉलॉजी. आजकालच्या काळात ऍडव्हान्स मशीन्स, मॉडर्न लॅब्स आणि न्यू जनरेशन टेक्नॉलॉजी हे IVFच्या सक्सेसमध्ये मोठी भूमिका बजावतात. एक फ्रीजिंग, टाइम लॅप्स एम्ब्रिओ मॉनिटरिंग, जेनेटिक टेस्ट, हाय क्वालिटी एम्ब्रिओलॉजी लॅब, ज्या गोष्टी जिथे अपडेटेड असतात तिथे प्रेग्नन्सी सक्सेस रेट जास्त असतो. म्हणून फक्त क्लिनिकचं नाव नको, तर क्लिनिकची क्षमता काय हे तपासा. तिसरी महत्वाची गोष्ट, सक्सेस रेट. बऱ्याच ठिकाणी सक्सेस रेट खूप अट्रॅक्टिव्ह नमूद केले जातात, पण खरी आकडेवारी पाहणे जास्त गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे पास्ट पेशंटचे टेस्टिमोनियल्स आणि रिव्ह्यूज. ज्या जोडप्यांनी तिथून उपचार घेतले आहेत त्यांचे अनुभव खूप काही सांगतात. गुगल रिव्ह्यूज, व्हिडिओ टेस्टिमोनियल्स, सक्सेस स्टोरीज हे सर्व पाहिल्याने त्या सेंटरची क्रेडिबिलिटी लक्षात येते. इतरांच्या अनुभवातून खूप काही समजू शकता आणि योग्य निर्णय घेऊ शकता. पाचवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, ट्रीटमेंटमध्ये ट्रान्सपरन्सी आणि काउन्सिलिंग. योग्य फर्टिलिटी सेंटर तेच जे स्पष्टपणे टेस्ट, रिपोर्ट्स, ट्रीटमेंट प्लॅन, खर्च, टाइमलाईन हे सगळं क्लिअर सांगतं. कुठलंही कन्फ्युजन न आणता जोडप्याला इमोशनली आणि मेडिकली सपोर्ट करतं. कारण ट्रीटमेंट तेव्हाच यशस्वी होते जेव्हा डॉक्टर आणि पेशंट एकाच टीम सारखं काम करतात. शेवटी एवढंच म्हटलं पाहिजे की योग्य फर्टिलिटी सेंटरची निवड म्हणजे तुमच्या आई बाबा होण्याच्या प्रवासातला पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा. योग्य ठिकाण, अनुभवी टीम आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मिळाली तर यशस्वी परिणाम मिळण्याची शक्यता खूप वाढते. जर तुम्हाला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन आणि एक्सपर्ट टीम सोबतचा तुमचा आई बाबा होण्याचा प्रवास सुरू करायचा असेल तर आजच प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला भेट द्या.